सकल मराठा समाजाच्या वतीनं मोबाईल आज विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो. रमेश किरे पाटलांच्या लेटर पॅड मी बघितलं की ती लेटर पॅड म्हणजे ठोक मोर्चा. त्यांच्या वक्त्यातून किंवा त्यांच्या भाषेतून सुद्धा तुम्हाला दिसलं की आम्हाला ठोक शिवाय दुसरं काही जमत नाही. आणि मग संभाजीराजेंच्या व्यासपीठावर ते कसे आहेत? संभाजीराजे केवळ ठोक मोर्चाला किंवा कायदा हातात घ्यायला किंवा समर्थन करत नाही. मग संभाजीनगर मधले मुख्य समन्वयक या व्यासपीठावर आले की संभाजीराजांच्या बरोबर? हा प्रश्न पत्रकारांना सुद्धा किंवा सर्वांना तो मनात कुतकुल आहे की नेमकं हे कसं गणित जमलेलं. गणित साधं आणि सरळ. 58 मोर्चे हे कोणी काढले? 58 मोर्चे हे सकल मराठा समाज जो गरीब आहे, ज्यांनी आपल्या भावना ह्या 58 मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिल्या. समाजाने एकदा भावना दाखवून दिल्यानंतर परत समाजाला बेठीस धरायचं काय आपण? त्या समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. म्हणून आम्ही एक आंदोलनाचं नाव दिलं, जे इथं सर्वजण माझ्या डावीकडे उजवीकडे जे राज्याचे समन्वयक बसलेत, हे कोणाचीही पहिल्यांदा प्रथमतः तयारी नव्हती, पण त्यांना लक्षात आलं की समाजाला वेठीस धरून अशी संभाजीराजांची इच्छा आहे आणि ती संभाजीराजांची इच्छा ही रास्त आहे. म्हणून आम्ही जे मूक आंदोलन कोल्हापुरात आणि नाशिक मध्ये घेतलं, मूक आंदोलन थांबवले नाहीये, त्याच्यावर मी नंतर भाष्य करीन. पण आपल्या ज्या अडचणी आहेत या दूर करण्यासाठी हे मूक आंदोलन आम्ही तिथं आणलं. त्याच्या पुढे गेलो आम्ही ते घेऊन. मूक आंदोलनाचा हेतूच हा होता की समाज बोललाय 58 मोर्चाच्या माध्यमातून, आम्ही सर्व समन्वयक बोललोय. आता कोणी बोलायला पाहिजे? ते लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. ज्यांना आपण निवडून देतो, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुमचा आदर करतो. ज्यांना आपण निवडून दिलंय, ज्यांना पब्लिक सर्वंट मानलं जातं, माझ्यापासून मी 2 लाख रुपये पगार घेतो महिन्याला. कोणाच्या पैशातून? तुमच्या पैशातून. माझी जबाबदारी नाही का? या सगळ्या आमदारांची, विधानसभेत, विधान परिषदेचे, लोकसभेचे, राज्यसभेचे सर्व खासदारांची, आमची सर्वांची जबाबदारी आहे. आपण किती जण समाजाला वेठीस धरायचं, किती जण समाजाने सारखं समाजाला रस्त्यावर उतरायचं? आता नाही करणार. कारण का आता संभाजीराजांनीच ठरवलंय आपण लोकांच्या पर्यंत जायचं. मी लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे आलोय, पण इतर लोकप्रतिनिधींनी सुद्धा ती जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. नुसतं आम्ही तुमच्यावर आहे म्हणून नाही, तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला. तुम्ही सांगायला पाहिजे आरक्षण तुम्ही आम्हाला कसं मिळवून देता. तुम्ही सांगायला पाहिजे की जे समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते कसं सोडता. पण पर्याय सुद्धा मी पण देतो ना. असं नाहीये सोल्युशन मी देणार नाहीये. मी म्हणजे कोण? समाज. तुम्हाला मला सांगायचंय, 5 मेला ज्यावेळी निकाल लागला की मराठा समाजाचं आरक्षण हे उडून टाकलेलं सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐकून आम्ही सर्व दुःखी झालो, पण शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सर्वोच्च असतो म्हणून आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. आणि मग अपेक्षा काय होती? अपेक्षा हीच होती की जे सत्तेत आहेत
आणि जे सत्तेत नाहीये तिने एकत्र येऊन किंवा एकत्र नाही आला तरी तुम्ही समाजासाठी न्याय कसा देऊ शकेल ह्याच्यावर चर्चा व्हायला, ह्याच्यावर भाष्य व्हायला पाहिजे. तर भाष्य काय झालं, काय संभाषण चालू होतं. जे आता सत्तेत आहे ते म्हणत होते की जो कायदा पारित झाला 2018 एसीबीसीचा तोच फुलप्रूफ कायदा नव्हता, तोच कायदा बोगस होता. जे सत्तेत नाही येत आज ते म्हटले आम्ही कायदा आणला, कायदा पारित केला एसीबीसीचा. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये आताच्या सरकारची 4G वकिलांची तिने बरोबर मांडणीच केली नाही. या दोघांच्या माझं तुझं जे चालू होतं आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही. तुम्हालाही घेणं देणं नाही आणि मला काही घेणं देणं नाही. इथं समन्वयक घेणं देणं नाही. आम्हाला मार्ग सांगा, आम्हाला पर्याय सांगा, तुम्ही आम्हाला आरक्षण कसं मिळवून देणार आहे त्याच्यावर कोण बोलत होतं. मग शेवटी आम्हीच ठरवलं. नाशिकच्या नंतर मुंबईला प्रेस झाली, मुंबईच्या नंतर आम्ही आवाज उठवला, रायगडवरून मूक आंदोलन सुरू केलं. त्याच्यावर खोल काही जात नाही. पण ज्यावेळी आपल्याला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही सामाजिक मागास नाही आहात, तुम्ही काय आहात, फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास. डॉमिनेटिंग क्लास म्हणजे काय, तुमच्यातले 30% जे आपल्याला दिसतात श्रीमंत वर्ग दिसतो हे सगळे राजकारणात आहेत. मग तुम्ही कसं सामाजिक मागास म्हणू शकताय. म्हणून आपले अनेक मुद्द्यामध्ये जे उडवलं त्यामध्ये हा एक मुद्दा होता. फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास म्हणजे काय, उच्चवर्णीय आपण आहोत या मिनिटाला. त्या 30%साठी त्या 70% गरीब मराठ्यांचं नुकसान झालं. आणि मग मी ठरवलं ह्यांचं माझं तुझं करण्यापेक्षा आपणच दिशा द्यायला पाहिजे, आपणच लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे, आपण आपल्या 70% गरीब मराठा समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जो संभाजीराजे केव्हाही जोरात बोलत नाही, नेहमी संयम ठेवतो. पण शेवटी म्हटलं संभाजीनगरची किंवा या राज्याचे समन्वयक आहेत त्यांची जरा भाषा आपण जरा शिकू. पण शिकत असताना सुद्धा छत्रपती मी आहे, या घरात माझा जन्म झालाय. कुठल्या लेवलला न्यायची आपली उंची आणि कुठल्या लेवलला तह करायचा हा छत्रपतींच्या रक्तातच गुण आहे. म्हणून अनेक लोकांना वाटतं की संभाजी मॅनेज झाले वाटते. अहो, संभाजी छत्रपती या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या घरात जन्म झाला. मॅनेज झाला. अहो, त्या घरात जन्म होण्याचा माझा अधिकार नाही. मग म्हणून आम्ही सांगितलं पहिला पर्याय काय, पहिला पर्याय होता की रिव्ह्यू पिटिशन, पुनर्याचिका दाखल करायला पाहिजे. जो गायकवाड अहवाल ज्याच्यासाठी आपण एसीबीसी ऍक्ट म्हणतो जो पारित झाला त्याला स्ट्रॉंगली सपोर्ट करण्यासाठी तो हा मुद्दा पहिला होता. नंबर 2, ते जर उडालं, आपण धरून ते उडलं तर ते क्युरिटी पिटिशन कडे जाईल. पण सरकारने न्यायाधीश भोसले समिती स्थापन केली. त्यांनी सांगितलं त्याच्या मुद्द्यात की तुम्हाला ते आपला क्युरिटी पिटिशनकडे जायची काही गरज नाही म्हणून तो विषय गेला. मग राहतो कुठला, जर काय रिव्ह्यू पिटिशन उडलं तर तो राहतो जे मागासवर्गीय आयोग जे स्थापन झालेले आहे त्या आयोगाच्या माध्यमातून पूर्ण सर्वेक्षण करणे, सर्वे करणं, जे गायकवाड अहवालाने जो एसीबीसीचा कायदा तयार झाला त्याच्यातल्या काय त्रुटी आहेत समजून घेणं. त्रुटी समजून घेतल्यानंतर भोसले समितीने जो सल्ला दिलेला आहे की ह्या त्रुटी एवढ्या त्रुटी आहेत हे आपण त्याच्यात घालायला पाहिजे, नवीन ऍडिशन्स करायचे, नवीन स्टॅटिस्टिक्स तयार करायचे. आणि हा सगळा अहवाल तयार झाल्यानंतर राज्य सरकार शिफारस करणार कोणाकडे, राज्यपालाकडे. राज्यपाल काय करणार, ही सगळी शिफारस जी केलेली आहे राज्य सरकारने, म्हणजे राज्य सरकारची किती महत्वाची जबाबदारी बघा. नुसतं आपलं पत्र दिलं आणि आम्हाला वरचं केंद्राचं आरक्षण म्हणून दिलं असा विषय संपत नाहीये. राज्याची जबाबदारी आहे चांगलं प्रेझेंटेशन करणे. त्यांनी ज्या गायकवाड अहवालमध्ये त्रुटी आहेत एसीबीसी ऍक्टच्या त्या भरून काढणे
आणि मग तो भोसले समितीचे ऍडिशन करून राज्यपालांकडे देणार. राज्यपाल मग शिफारस करणार कोणाला? राष्ट्रपतींना. काय करणार? शिफारस केल्यानंतर 342 च्या माध्यमातून जो राष्ट्रपतींना अधिकार आहे ते केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा सगळा अहवाल देतील. केंद्रीय मागासवर्गीय अहवाल हा अभ्यास करणार. वेळ प्रसंगी ते राज्य मागासवर्गीय आयोगाकडे तो सगळा विषय देऊ शकतात. तिथून राज्य मागासवर्गीय आयोग परत एकदा स्टॅटिस्टिक गोळा करायला जर गरज पडली तर ते सगळं घेऊन वर पाठवणार आपल्याकडे म्हणजे राष्ट्रपतींच्याकडे. आणि राष्ट्रपतींना जर का इच्छा झाली तर तो पार्लमेंटला विषय येऊ शकतो. म्हणजे राज्याची जबाबदारी तुम्हाला समजली काय? की रिव्ह्यू पिटिशनचं आपण समजून उडणारच आहे. मग आपली दुसरी जबाबदारी काय? आपल्याला 338 च्या माध्यमातून 342 कडे राष्ट्रपतींच्या माध्यमातून आपल्याला कोणाकडे जायचंय? पार्लमेंटकडे जायचंय. आता ह्या जर गोष्टी मी जर चुकीचे सांगत असेल, हे संभाजीरावांचं मत नाही आहे, हे अनेक नामवंत वकिलांचं मत. माझं सगळ्या पक्षातल्या लोकांना आव्हान आहे, मी जर चुकीचं सांगत असेल त्यांनी आम्हाला सांगावं. सगळ्या पक्षातल्या लोकांना, सत्तेतले असलेले सत्तेत नाही, त्यांनी सांगावं संभाजीरावांची भूमिका ही चुकीची आहे. आणि संभाजीरावांना मी काही वकील नाहीये, मी काही विद्वान नाहीये, मी कोणाकडे तरी ऐकूनच बोलायला लागलोय, मी चुकू शकतोय, पण त्यांनी सांगावं माझी भूमिका चुकीची आहे. मग बरोबर आहे. तो पण काय घडलंय 3 दिवसात? 3 दिवसाच्या अगोदर 102 घटना दुरुस्ती, जी घटना दुरुस्ती झाली होती, त्या घटना दुरुस्तीत काय म्हणणं होतं केंद्राचं म्हणणं होतं की राज्याचे अधिकार जे मागासवर्गीय आयोग तयार करायचे, प्रवर्ग तयार करायचे, मागास प्रवर्ग तयार करायचं, हे राज्याचे अधिकार हे अबाधित आहेत, काढून घेतले नाहीये. पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागला 5 मेला, त्यावेळी 3:2 म्हणजे 3 जजनी सांगितलं की राज्याचे अधिकार काढून घेतलेले आहेत. दोघांनी सांगितलं काढून घेतले नाहीये. म्हणजे जी मेजॉरिटी आहे ती आहे 3. म्हणून केंद्राने परत एकदा रिव्ह्यू पिटिशन फाईल केलं. का फाईल केलं? की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, ते आम्ही पार्लमेंटमध्ये काढून घेतले नाही. मी स्वतः त्याला मतदान केलंय की राज्याचे अधिकार काढून घेतले. शेवटी निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने. केव्हा दिला? परवा दिवशी. काय निकाल दिला? की राज्याचे अधिकारसाठी जे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल केलेली आहे 102 घटना दुरुस्तीमध्ये, ती आम्ही फेटाळून लावतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? की आपल्याला जो रिव्ह्यू पिटिशन टाकलं होतं ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे. आता आपण एसीबीसी टिकवण्यासाठी आपण मागवलं. इकडे तर म्हणतात एसीबीसी तुमचं नाहीच आहे, राज्याला अधिकारच नाही आहेत. मग काय करायला पाहिजे? आता आपण त्याला एकच पर्याय दिसतो, आणि तो पर्याय म्हणजे केंद्राने वट हुकूम काढावा, ऑर्डिनन्स काढावा, आणि ऑर्डिनन्स काढून लवकर घटना दुरुस्ती करावी. आता एक समजून घ्या, समजा आपण धरू केंद्राने घटना दुरुस्ती केलीच, समजा आपण समजू की घटना दुरुस्ती केलीच, तरी तुम्हाला आरक्षण मिळालं असं नाही बंधूंनो. तुम्हाला परत एकदा सामाजिक मागास सिद्ध करावंच लागेल या मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून. 338 जे त्याला म्हणतात. आणि तिथून परत हा प्रवास आहे वरती जायचा 342 राष्ट्रपतींच्याकडं. लक्षात आलं? परत सांगायला पाहिजे काय सगळं? सगळ्यांनी रेकॉर्ड करावं मी जे काय बोललोय. आता हे सगळं होत असताना किती महिने जाणार देव जाणे. 6 महिने जाणार आहेत, काही वर्ष जाणार आहे, की आपण काही वकील नाही आहेत. तुम्ही स्वतः किती जण वकील आहेत मला माहित नाही. आपण काही विद्वान मंडळी नाही होत, आपण चळवळीतले लोक आहोत. मी सुद्धा केव्हा काही अभ्यास केला नाही असला, पण अभ्यास कुठला केला आम्ही? जर ह्या गोष्टी 5-6 महिन्यात नाही सुटत असेल, ठीक आहे, तुम्ही करत राहा. आरक्षण आपला लढा, हक्काचा लढा, आपण त्याच्या मागे लागूच. पण तोपर्यंत जे तुमच्या हातात आहे, सरकारच्या हातात, त्या गोष्टी सोडा ना तुम्ही. त्या गोष्टी तुम्ही सोडवायला पाहिजे. म्हणून आम्ही मूक आंदोलनाच्या माध्यमातून त्या गोष्टी आपण मांडल्या. आणि लगेच मुख्यमंत्र्यांनी आमंत्रित केलं
राज्याचे समन्वयक म्हणत होते कशाला जायचं लगेच आपण त्या मुख्यमंत्र्यांच्याकडे, का जायचं आपण, तिथे गेलं तर लगेच मॅनेज होईल अशी सगळी चर्चा होईल, एका दिवसात आटपून घेतलं. मी म्हटलं संभाजी छत्रपती आहे तिथं, एकटा जाणार नाही. मी म्हटलं मी एकटा जाणार नाही, सगळे राज्याचे समन्वयक माझ्या बरोबर येतील, गर्दी झाली तरी चालेल, पण आम्ही 15 जण तिथे येणार. मीटिंग वर्षावर ठरली होती, आम्ही म्हटलं वर्षावर येणार नाही. वर्षावर गेलं नुसतं दोघं तिघच नाही, म्हटलं आम्ही सह्याद्रीवर भेटू किंवा मंत्र्यांना भेटू म्हटलं. आणि सगळे राज्याचे समन्वयक माझ्या बरोबर होते. आणि प्रामुख्याने राज्याच्या समन्वयकांचं मी कौतुक याच्यासाठी करतो, जे तुमचे विषय जे तुमच्या मनात आहेत ते मी स्वतः मांडू शकलो असतो, पण आम्ही सर्वांनी एका विद्यार्थिनीला, तिचं नाव काय माहितीये का, प्रगती विचारे, तिला बोलायला संधी दिली. मुख्यमंत्री निघाले, म्हटलं नाही मुख्यमंत्री महोदय, आपण या मुलीचं ऐकायला पाहिजे. आणि 10 मिनिटं ऐकायला लावलं मुख्यमंत्र्यांना. आणि त्यावेळी 11 मंत्री होते, उपमुख्यमंत्र्यांच्या पासून सगळेजण. आता हे मूक आंदोलन मध्ये काय, आम्ही मूक आंदोलन का मागत घेतलं, माझं म्हणजे 1 महिन्यापुरतं थांबवलंय, माझं नाही. पत्रकार परत ट्विस्ट करते, 1 महिन्यासाठी तूर्त थांबवलंय. त्याच्यासाठी या मध्ये काय करायचं, आपल्याला काही कामच नाही ना सध्या, म्हणून आमचा संवाद दौरा चालू आहे. कोणासाठी कामं नाहीत म्हणून आपण लोकांना जाऊन भेटू, लोकांच्या अडचणी समजून घेऊ. आज तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी आपण संवाद दौरा, मूक आंदोलन जरा बाजूला ठेवलं, या खिशातलं काढलं त्या खिशात ठेवलं, या खिशातला काढला आणि तुम्हाला भेटीला आलो संवाद दौरा करायला. आता 17 मागण्या आपण मागितल्या होत्या 2018ला आझाद मैदान आपण सगळे एकत्र. किती त्याच्यात सॉल्व्ह झाल्या त्याच्यात मला काही कोण जायचं नाही, केल्या सुद्धा असेल सॉल्व्ह, मी ते मान्य करतो, पण त्याच्यात मला जायचं नाही, माझं तुझं काही करत बसायचं नाहीये. आम्ही प्रमुख 5-6 मागणी त्यांना सांगितल्या. पहिली मागणी काय सांगितली आम्ही, सारथी म्हणजे जेवढं आरक्षण आपलं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं हा सारथी आहे, तो आपला कणा आहे. विद्यार्थिनींना मला सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्रात, तुम्ही एवढं आपण शिकलेला, तुम्ही पुन्हा महाराष्ट्राला जागा करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात 2 दिवस मी फिरायला लागलो, लोकांना सारथी माहित नाहीये, किती दुर्दैव आहे. इथं सारथी सगळ्यांना माहित आहे ना, आवाजच नाही तुम्ही काय करू, किती जणांना माहिती आहे सारथी. तिथं मोजून 3-4 हात यायचे, 3-4 हात. आमदार लोक सुद्धा दोघं तिघ उपस्थित घाबरले, आणि काही प्रश्न विचारून त्यांनी हात वर केला नाही. सारथी इतका तो आपला कणा आहे. या सारथीच्या माध्यमातून आपण फेलोशिप देऊ शकतो, स्कॉलरशिप देऊ शकतो. जे तुम्हाला आरक्षणच्या लढ्यात आपण 70 वर्ष लढायला अजून आपल्याला आरक्षण मिळालं नाही, ते मिळेल तो पण आपल्याला सारथी घेऊन आपण. तुम्हाला परदेशात शिकायला जायचं असेल, स्कॉलरशिप मिळू शकते. त्या सारथीची स्वायत्ता आपण मागून घेतली आम्ही. 1.5 तास चर्चा झाली अजित पवारांच्या बरोबर, आणि 2 तास काय 3.5 तास चर्चा झाली वर्षावर सगळ्यांच्या बरोबर. आम्ही सांगितलं की त्याची स्वायत्ता राहायला पाहिजे, नाही तर दर 10 रुपयाला तिकडे जायचं, दर परवानगीला अजित पवारांच्याकडे जायचं. कोणी सांगितलंय, तुम्ही काढले कंपनी आहे ती, मेमोरंडम ऑफ असोसिएशनच्या माध्यमातून ती कंपनी फॉर्मेशन झालेली आहे, मग स्वायत्ता पाहिजे. स्वायत्ता मिळवून घेतलेली आपण, मला मुद्दाम आपल्याला सांगायचं. एकदाच सारथीचे अध्यक्ष जातील मंत्र्यांच्याकडे, कशासाठी, हे आमचं वर्षाचं बजेट आहे. आमची मागणी ही आहे, जसे आपण 1000 कोटी मागणी केलेली आहे, मला वाटतं तरी 750-800 कोटी रुपयेचं आव्हान दिलेलं आहे. आणि 750-800 कोटी पैकी किती आकडा येणार आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो, या 7-8 दिवसात ते जाहीर करतील. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तो 500 कोटीच्या आत असला तर आम्हाला स्वागत चांगला आहे, जास्तच असायला पाहिजे. पण सांगायचा मुद्दा तुम्हाला काय, तारादूत ज्याच्यासाठी एवढा मोठा लढा उभा राहिला, त्याला तारादूत माहित नाही लोकांना. काय लोकांची चूक नाहीये, आपण सगळ्यांना सज्ञ करायचं. आमदारांना सुद्धा माहित नाही तारादूत म्हणजे काय. तारादूत सुद्धा सुरू होते. आता तारादूत किती जणांना माहित आहे, व्हेरी गुड.
या सगळ्यांना शिकायला पाहिजे, माहित पाहिजे. तुम्ही व्हॉट्सअप करा, सगळं करा, तारा तुमचं महत्व सांगा. सारथीच्या माध्यमातून आपण स्किल कोर्सेस आहेत. आपण जर हे स्किल कोर्सेस जर शिकवले, जर तुम्ही त्याचा फायदा घेतला, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळू शकेल लवकर. आम्ही या ठिकाणी जिथं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑफिस तिथं आहे, तिथं सुद्धा सारथीचा टेबल बसवा. म्हणजे ज्यांनी कोर्स केला असेल त्याला पहिला ऍडव्हान्टेज मिळाला पाहिजे की तिथं त्याला लोन मिळण्यासाठी. असे अनेक सारथी झाली. आणि काही राहिले काही मुद्दे आपण बोलू. सारथीचं तर सारथीचं बऱ्यापैकी मी कव्हर केलं. मग काय आणि काय सूचना माझं राहिलं तुम्ही प्रश्न सभामध्ये बोलले. सारथीचं विभागीय केंद्र जे 5 विभाग आहेत आपल्या, तिथं तर एक व्हायलाच पाहिजे. जागा हुडकायला सांगितलेले, ते जागा हुडकण्यासाठी त्यांनी शब्द दिले. आणि पहिलं उपकेंद्र जे 7-8 प्रमुख उपकेंद्र होणार आहे, त्याचं सगळ्यात मुख्य उपकेंद्र कोल्हापूरला 5 दिवसात त्याचं उद्घाटन केलं, सुरू केलं. औरंगाबादला सुद्धा विभागीय केंद्र किंवा उपकेंद्र आहे. माझी सगळ्या समन्वयकांना विनंती आहे, रमेश खेरे पाटलांना विनंती आहे, अप्पासाहेब पुढेकरांना विनंती आहे की तुम्ही ताबडतोब उद्या कलेक्टरची भेट घ्या. उद्या दौरा आपला ताबडतोब कलेक्टरची भेट घ्या आणि सांगा निर्णय झालाय. तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला जाऊन विचारा, आम्हाला जागा कुठे दाखवा, वसतिगृहाची जागा कुठे दाखवा. 36 वसतिगृहापैकी 23 वसतिगृह त्यांनी हे केले, सिलेक्ट केलेले. तुम्ही जाऊन विचारा त्याला कुठे आहे. नाही तुम्हाला अपॉइंटमेंट असेल तर मग मी येईन. सारथीचं उपकेंद्र लगेच सुरू व्हायला पाहिजे. तर विभागीय कार्यालय इथं असलं तर ते मला माहित नाही, ते माहिती घ्या, इथंच आहे. मग ती जागा ओळखा, जागा द्यायचं सगळं ठरलेलं आहे, सगळे निर्णय झालेले. हे झाला सारथीचा विषय. अण्णासाहेब पाटील जे आर्थिक महामंडळ आहे तिथं सुद्धा बऱ्याच अडचणी आहेत. तिथं 10 लाखाच्या ठिकाणी मी 25 लाखाचं कर्ज सांगितलं द्या. तुमच्या अटी शिथिल करायला सांगितले. ते म्हणतात चला प्रॉपर्टी द्या. प्रॉपर्टी नाही म्हणून तर मी लोन मागायला आलोय ना तुमच्याकडे. काय आम्ही जाऊ ना बँकेत, मग आम्ही जाऊ शकतो ना बँकेत देतात. द्या तुमचं घाण ठेवायला, द्या तुमची प्रॉपर्टी, लगेच 2 मिनिटात कर्ज. मग कशाला घेऊ आम्ही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडे. तर ह्या अशा ज्या अटी आहेत शिथिल करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तो सुद्धा ते एवढेच म्हटले की राजे पहिलं सारथीवर लक्ष देऊ, पाठोपाठ आपण अण्णासाहेब आर्थिक महामंडळाकडे आपण लक्ष केंद्रित करू. ती सुद्धा मुवमेंट सुरू झालेली आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा जो तुमच्याशी निगडीत आहे, तो तिथं बोर्डवर लिहिलेला आहे, 2185 विद्यार्थ्यांचा. समजून आहे का तिथे किती जण आहेत त्याच्यात अडकलेले? बरेच आहे. तर 2185 विद्यार्थ्यांचं काय चूक आहे? त्यांना तुम्ही सिलेक्शन केलं आणि नियुक्त्या दिल्या नाही. चूक त्यांची आहे का? कोविडची महामारी असेल तर तुमचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नियुक्त्या देऊन टाका. ज्यांना नियुक्त्या दिल्या त्यांना रुजू करा. असे किती विद्यार्थी आहेत? 114 आहेत. बरोबर आहे ना? त्यात 2075 विद्यार्थ्यांना सिलेक्शन झाले पण नियुक्त्या नाही आहेत. या मुलांची काय चूक आहे? तर पर्याय काय? ते म्हटलं तसं मी पहिल्यांदा म्हटलं दाबूनच करून टाका ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? तर ते म्हणतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. तिथले एजी उपस्थित होते, सगळे मंत्री महोदय उपस्थित होते. ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. सर्वोच्च न्यायालयाचा आपण म्हणजे अवमान करू. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि मग मिनिस्टर असेल किंवा सेक्रेटरी असेल तो हात जाईल. तर मग आम्ही पर्याय काढला. 2 पर्याय दिसतात त्यातनं. समजून घ्या मी काय म्हटलं का. विशेष बाबच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. आणि हा मुद्दा कोणी काढला माहिती काय? ती मुलगी प्रगतीने सांगितलं की विशेष बाब सांगा. मला सुद्धा माहित होतं विशेष बाब मागता येते का. दाबून म्हटलं की पुढं नंतर समजून घेता हो खरंच विशेष बाब म्हणून आपल्याला देता येते. त्यांना सुद्धा वाटलं की राजाचा अभ्यास फार आहे. प्रांजळपणाने सांगतो तुम्हाला. पण ह्याच्याबद्दल मी निश्चित अभ्यास केला. मी म्हटलं त्यांना
की महाराष्ट्रात जर पहिल्यांदा कोणी जर आवाज काढला असा ह्या शब्दाचा, तो संभाजी छत्रपती. आणि तो कुठला आवाज सांगतो तुम्हाला, तो म्हणजे सुपरन्युमररी, अधिसंख्यक जागा. कोणाला माहितच नाही, कोणालाच माहित नाहीये. म्हटलं तुम्ही सुपरन्युमररीच्या माध्यमातून द्या जागा एक्स्ट्रा. सुपरन्युमररीच्या माध्यमातून शिक्षणात सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा जागा देता येतात. अनेक राज्य देतात. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा देते. मॉरिशस मधनं जे आपले मराठी विद्यार्थी येतात ना, त्यांना सुपरन्युमररी अधिसंख्यक जागा देऊनच घेतात. मग आपल्या या मुलांना काय, यांचं नुकसान, यांच्यावर अन्याय झालं ना. आणि नुसतं सुपरन्युमररी नुसतं शिक्षणासाठी नाहीये, ते नोकरीत सुद्धा दिलं जाते. म्हणून तो जो जरा पर्याय सांगितला, त्यावेळी कुंभकोणी जे अटॉर्नी जनरल आहे त्यांनी सांगितलं आम्हाला 21 दिवस द्या, आम्ही याचा कायदेशीर अभ्यास करतो. सगळा रिपोर्ट ते दिल्लीला त्यांनी पाठवलाय. तो रिपोर्ट लवकर येईल आणि ते पॉझिटिव्ह यायला पाहिजे हे आपण विश्वासाने त्यांच्याकडे बघायला लागलो. ते तुम्ही पॉझिटिव्ह द्यावा, जेणेकरून ह्या 2185चा विद्यार्थ्यांचा निकाल लागेल. आता बऱ्याच जणांचं म्हणणं ESBCचे ते 2014 पासून अडकले. पण तो विषय कसा आहे की मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. मी तिथं विषय मांडल्यावर ते जराशी गडबडली. ते म्हणजे हाच एवढा मोठा डेंजर विषय आहे, तो आम्हाला पहिल्यांदा हाताळून दे आणि मग आम्ही त्या विषयावर येऊ. तिने मला सुद्धा पटलं असं मी म्हणणार नाही, पण पहिला सुप्रीम कोर्टने जो विषय कुठला झाला हा 2185 झाला. त्याला त्यांनी टच केलेलं नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्याला आज नाही तर उद्या बसावं लागेल. हा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा मी सांगितलं ओबीसी प्रमाणे आपल्याला मराठा समाजाला शैक्षणिक सवलती मिळाल्या. पाचवा मुद्दा मी त्यांच्याशी चर्चा केली, ते म्हणजे सगळ्यांची गुन्हे जे आहेत, तो तुमचा विषय नाही, ते इथल्या लोकांचा प्रश्न आहे. ज्यांच्यावर गुन्हे आहेत ते 149 गुन्हे आहेत, त्यातले 148 गुन्हे सगळे क्लिअर करतील. एक गुन्हा असा आहे कुठला तरी, ते तिथं ते जरा त्यांना डाऊटफुल आहे, तो विषय क्लिअर होण्याच्या दृष्टिकोनातून. आणि कुठे राहिले 5 सगळ्या वसतिगृहाचा विषय आम्ही काढला. तिथं त्यांनी 36 जिल्ह्यापैकी 23 जिल्हे क्लिअर केले. जिथं जागा असेल तिथं जागा नसेल तिथं बिल्डिंग असेल तर बिल्डिंग. तर माझी केरे पाटील नपास पुढेकर विनंती आहे, त्या 23 जिल्ह्यामध्ये औरंगाबाद, संभाजीनगर चेक करा लगेच. आणि निर्वाह भत्ता सुद्धा वाढवण्याचे 3000 आहे, तो 10,000 पण कसा नेता येईल त्याच्यावर सुद्धा आम्ही बोलतोय. त्याच्यावर सुद्धा त्यांचा अभ्यास सगळा सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्वाचा म्हणजे कोपर्डीचा विषय, जिथनं खरी पेटलं नगर आणि औरंगाबाद बोलून हा विषय संभाजीनगर मध्ये जे विषय सुरू झाला, तो म्हणजे कोपर्डीचा विषय. त्या मुलीच्या आपल्या भगिनीच्या एवढा अत्याचार झाला, म्हणून त्यांना सांगितलं की तुमचं ठीक आहे, त्या उच्च साध्या त्या इथल्या कोर्टाने त्यांना शिक्षा दिली, पण त्यांना हायकोर्टात जर जायचं असेल तर 2 वर्ष त्यांना एक हे मिळते, अपॉर्च्युनिटी, संधी मिळते. आणि म्हणून त्यांनी बरोबर की चाप्टर लोक आहेत ते, त्यांनी 2 वर्षांनंतर अपील केलं सर्व हायकोर्टमध्ये, उच्च न्यायालयामध्ये, की आमची बाजू मांडायला संधी द्या. म्हणून त्यांना सांगितलं की बाजू मांडायला संधी द्या त्याला तुम्ही, पण तुम्ही लगेच ऍप्लिकेशन द्या. कोणाला द्या? उच्च न्यायालयाला. सरकारने आम्हाला 6 महिन्यात स्पेशल बेंच तिथं उपस्थित करून स्पेशल बेंचच्या माध्यमातून हा निकाल लगेच लागायला पाहिजे. तर ते सुद्धा सगळं ते मोबाईल. मला वाटतं मी 6-7 मुद्दे तिथले सगळ्यांचे केले भरपूर. मी तुम्हाला 10 मिनिटं, मला परत वेरूळला कार्यक्रमाला जायचंय आणि गडीला अभिवादन करायला जायचंय. शेवटी मी सुद्धा वेरूळच आहे, मी मराठवाड्यातला आहे. शिवाजी महाराजांचे वडील कुठले होते? वेरूळचे. पण पहिला अधिकार मराठवाड्यात. तर मला असं वाटतं की एक महत्वाचे काय आणि प्रश्न असतील तर आपण सांगायला. थोडे प्रश्न असे आहेत, मी विद्यार्थ्यांना एक विनंती करू इच्छितो की जे तुमचे एमपीसीचे विषय, थोडे आपल्या ईडब्ल्यूएस विषय, या सगळ्यांना मी एक विनंती करतो. तुम्ही अप्पासाहेब पुढेकर केरे पाटलांचा नंबर घ्या. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही प्रश्न विचार, मी सांगतो, तुम्ही विचारा, मी सांगेन त्यावेळी. पण तुम्ही सगळे जे तुमचे जे काही अडचणी असतील, म्हणजे काय जे काय असतील त्याचे सगळे सोल्युशन काढून मी लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर परत रिप्लाय करू शकतो. ठीक आहे, चला सुरुवात करतो. धन्यवाद राजे. पण आमची एक विनंती होती राजे तुम्हाला, एक संभाजीनगरच्या वतीनं 2 मागण्या होत्या आमच्या. का ह्या
औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीराजे यांच्या नावानं संभाजीनगर या ठिकाणी करण्यात यावं. ही एक आपल्याला मागणी आहे. दुसरी मागणी राजे, आत्ताच आपण सांगितलं का ओबीसी बांधवांना ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपण पाठपुरावा करतोय. राजे, माझी विनंती आपल्याला, आपण या सरकारला 21 दिवसाचा अल्टिमेट या ठिकाणी दिला होता. 2 दिवसानंतर करणराव तो अल्टिमेट संपत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर या सरकारनं ज्या ओबीसी बांधवांना ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा, जोपर्यंत आपल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या सुविधा आपल्या या ठिकाणी आपल्या बांधवांना या ठिकाणी तात्काळ या सरकारनं लागू कराव्या. दुसरा विषय राजे, गेल्या कित्येक दिवसापासून या संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि शिवजयंती आली तर तेव्हा या इथल्या लोकांना जाग आली आणि लगेच त्या ठिकाणी काम सुरू केलं. शिवजयंती होऊन गेली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकचं काम या ठिकाणी थांबलेलं आहे. ही पण आमची विनंती आहे की आपण या 2-3 मुद्द्यामध्ये लक्ष घालावं आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील त्या विद्यार्थ्यांनी जवळपास राजेंनी या ठिकाणी जवळपास सगळंच या ठिकाणी मांडलेलं आहे. पण माझी कळकळीची विनंती आहे, वेरूळला पण जायचं आहे आणि या ठिकाणी पत्रकार परिषद पण राजे या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे, 2-4-5 लोकांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या 5 जणांनी या ठिकाणी उभं राहून तात्काळ या ठिकाणी करावं. पहिलं नाव घेतो मी अशोक गाडे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 जज असतात, तसं 5 जणांना संधी. त्यामुळे मी सर्वात पहिले अशोक गाडे यांना विनंती करतो, तुमचा प्रश्न ताबडतोब या ठिकाणी मांडावा. हॅलो, 2च मिनिटात. राजे, आम्हाला संभाजीनगरला जे आपलं सारथीचं उपकेंद्र होणार आहे ते कोणत्याही राजकीय संघटनेकडे किंवा राजकीय पदाधिकाऱ्याच्या संस्थेला न जाता एक सर्वसामान्य ठिकाणी ते देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. म्हणजे जेणेकरून proper त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आणि इथं संभाजीनगरला आपल्या सर्व 8 जिल्ह्यातून विद्यार्थी येतात, म्हणजे मराठवाड्यातल्या, आणि त्यानंतर विदर्भातून 2-3 जिल्ह्यातले विद्यार्थी इथं अभ्यास करण्यासाठी येतात. भरपूर यांचे प्रॉब्लेम आहेत, राहण्याचे आहेत. त्यानंतर त्या सारथीमुळे सगळ्यांचा फायदा होईल. कमीत कमी 500 विद्यार्थी पहिले आपल्या याच्यामध्ये आले पाहिजेत आणि सर्व राजकीय संघटनेकडे कुणाकडेच नको राजे. नाही, ही जबाबदारी तुमची आहे. उपकेंद्र किंवा विभागीय कार्यालय एकदा सुरू झालं, उपकेंद्र सुरू झालं तर तुमचं लक्ष पाहिजे. आज जाऊन नाही, बाहेर लक्ष ठेवायला पाहिजे की राजकीय पुढारी त्यांची संघटनेची सगळी टोळी कोण आज जाते का, आणि हे काही मला लक्ष ठेवता येणार नाही. तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर जात असेल तर ते अशी मला टोळी सांगा. गेलेली आहे हा. राजा. नाही, पण म्हणून आता मी आहे ना, तुम्ही लक्ष ठेवा आणि मला सांगा, हे उपकेंद्राची कल्पना सगळी आम्हीच आणली ना परवा, म्हणून आणि कोल्हापूरला शाहू जयंतीला सुरुवात केली. पण तुम्ही लक्ष ठेवा, तिथं स्वायत्ता दिली ना. स्वायत्त म्हणजे काय, जे काय अजेंडा ठरलेला त्या अजेंडाप्रमाणे सगळी कामं व्हायला पाहिजे. दुसरा विषय, दुसरे कृष्णा पाटील विषय. 2च मिनिट. नमस्कार राजे, मी आपल्याला या माध्यमातून विचारू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 5 सदस्य असतात, तो पूर्ण क्षमतेने ते सदस्य नाहीये, 2 सदस्य आहेत. त्यामुळं आयोगाच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्यात तरतूद म्हणजे कमतरता आहेत. तर या कमतरता भरून काढण्यासाठी आयोगाचे 5 सदस्य पूर्ण क्षमतेने भरले जावेत आणि विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट आल्याच्या नंतर आदल्या दिवशी अचानक कोरोनाचा निमित्त करून आता यावेळेस पेपर पुढे टाकले, तर हे तांडगप्पांना बंद करण्यासाठी आपण एक त्यांना सूचना करावी. नाही, ते मी नक्कीच सांगतो. उद्याच्या उद्या मी मित्रांना पत्र शूट करतो, त्याची चर्चा करतो. कुठल्या डिपार्टमेंटकडे तो विषय जातो तेही मी बघतो आणि तुम्हाला 2-3 दिवसात त्याचं मी उत्तर देईन. मला उलट असं म्हणणं आहे की तुम्ही जनरल विचाराले प्रश्न, असं काही प्रश्न विचारावं जेणेकरून मला असं उत्तर द्यायला अवघड होईल. ज्ञानेश्वर नाईकवाडे. ते नाही एमपीसी ते. हा, ठीक. सर, सर्वप्रथम नमस्कार. आपण जी भूमिका घेतली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी महाराष्ट्र आपला ऋणी राहील. पण एक मोठी समस्या आहे राजे, जी आपल्या लक्षात आली नाही, जी महाराष्ट्र शासनाच्या लक्षात येत नाही. ही समस्या अशी आहे की जे एससीबीसी चे मुलं आहेत, जे 2185 आहे, या मुलांना आपल्या माध्यमातून लवकरात लवकर न्याय मिळणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा एससीबीसी चे काही मुलं आहेत राजे. 2019 PSI ची बॅच आहे, त्या बॅच मध्ये आपले 50 ते 60 मुलं आहेत राजे.
त्या मुलांचं आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांची डायरेक्ट EWS त्यांना न देता ते ओपन मध्ये टाकले जाणार आहेत राजे. त्यामुळे त्या मुलावरती अन्याय होणार आहे. ते तुम्ही मला एक काम करा, एक मला ते नोट द्या, मी त्याचा अभ्यास करतो आणि ताबडतोब उद्या त्याच्यावर चर्चा सुरू घडून घेतो. म- ठीक आहे. एक टॅप दिलं ना सगळं, ठीक आहे. राजे 2185 जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल विष्णू चव्हाण आहे का? येस येस येस. राजे जय शिवराय. राजे प्रगती सोबतच मी 17 महिन्यापासून जे पाठपुरावा करतोय राजे, तर त्यामध्ये तर दोन प्रश्न राहिले. राजे कुंभ जसं की 1985 मधला मी उमेदवार आहे. प्रगती सोबतच मी 18 महिन्यापासून प्रयत्न करतो. दादा अजितदादा आर्थिक योजना द्यायला तयार आहेत, पण कुंभकोणी साहेब राजे 17 महिन्यापासून मी 3 वेळेस मिटिंगला होतो, तर कुंभकोणी साहेब त्याला विरोध करतात. आता ते कसे विरोध करतात राजे तुम्हाला माहिती आहे. फक्त त्याने 14 दिवस दिले, नंतर 21 दिवस वाढवले. मला एकच सांगा, नाही 14 कसं झालं ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. मला एकच सगळे तुमचे 2185 चे विषय हे सगळे कॉमन आहेत ना, ते वेगळे नाही ना राजे, स्टेट बोर्डला काय केलं त्यांनी 50% रिमार्क मारले. तुम्ही मला नोट द्या, मी जर एक जण बोला. दुसरं रोहिणी काळे. रोहिणी काळे त्यांना माहिती. चला अनेक लास्ट चला राजे एकच प्रश्न आहे. तुम्ही हे सगळं मिळवून देताना याचा आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आम्हाला हक्क मिळवून देणार आहे. राजे पण आपला जो इतिहासामध्ये विकृती येते आणि नवीन पुस्तकं ते छापतात, बिना संदर्भाचे जे लेख लिहित येतात आणि गड किल्ल्यांचा जी गड किल्ल्यावर जाऊन ज्या गोष्टी घडत येतात त्या बंद झाल्या पाहिजे आणि विकृत पुस्तकं बंद झाली पाहिजे. विकृत पुस्तकं जे छापले गेले त्याच्यावर पण बंदी आलेली पाहिजे राजे. आणि विकृत पुस्तकी त्या लोकांचा समाजामध्ये सन्मान होतोय हे बंद झालं पाहिजे. मराठ्यांचा इतिहास हा तळपच्या सूर्याप्रमाणे राहिला पाहिजे, त्याच्यात विकृती चालणार नाही. आणि सगळे शांत होते, शांत होते. नाही, त्याला एक सिस्टम लावावं लागेल. सगळे मागवा. की सगळ्यांनी राजे तुमचा प्रश्न उत्तर द्या, शांत होते. नाही, मला शेवटचा प्रश्न आहे मुलाचा, की जे विकृतीपणाने जे मुद्दामून थोडं पुस्तकात लिहिलं जातं. परवा अनेक शिवाजी महाराज रेनेसन्स मध्ये लिहिलं, मी पहिल्यांदा ठोकलं त्या माणसाला नांदेड पण त्याला काहीतरी गव्हर्नमेंटची पॉलिसी ठरायला पाहिजे. की गव्हर्नमेंटची पॉलिसी ठरायला पाहिजे की कशा असे जर कोण करत असतील तर त्याच्यात काय कारवाई करू शकतो आपण. त्याच्यात सुद्धा मी नक्की लक्ष घालतो. गडकोट किल्ल्यांचा तो विषय फार मोठा आहे. तुम्ही एकदा माझ्याशी चर्चा करा. मी स्वतःच रायगड प्राधिकरणचं काम करतोय. रायगड प्राधिकरण प्रमाणे अनेक किल्ल्यांचं संवर्धन व्हावं ही माझी इच्छा आहे.